नमस्कार. आज आपण कॉर्नचं सँडविच बनवतोय. तर आपण पहिल्यांदा हे कॉर्न कुकरमध्ये उकडून घेतोय. 3 शिट्ट्या घेतल्यात. छान असे हे मक्याचे कणीस उकडले गेलेले आहेत. गरमच आहेत म्हणून जरा चिमट्याने मी काढून घेते. आणि ज्यावेळेस आपले कणीस उकडत होते त्यावेळेस आपण कांदा टोमॅटो कापून ठेवलं. आता गरमागरमच कणीस दाणे काढायला खूप वेळ लागेल म्हणून सुरीनेच मस्त कापून घेतले. कांदा आणि टोमॅटो घालून घ्यायचं. चवीनुसार लाल तिखट घालायचं. मी 1 छोटा चमचा लाल तिखट घातलं. 1 मोठा चमचा मेयोनीज घालायचं. आणि आपल्याकडे हा एक चीज क्यूब आहे तो मी याच्यामध्ये किसून घेतला. आणि चवीनुसार मीठ घालते. मेयोनीज घातलं आहे त्याच्यामुळे मीठ थोडं कमीच घातलं आहे. छान असं आता मिक्स करून घेऊयात. चीज म्हटलं की मुलांना चीज सँडविच आणि हे जे आपण बनवतो आहे आज कॉर्न सँडविच ते देखील नक्कीच आवडेल. एकदा नक्कीच करून पहा. आता चांगलं आपण मिक्स करून घेतलं आहे. हे सँडविचचं आपलं सारण तयार झालेलं आहे फिलिंग. तर आता 2 आपण ब्रेड घेतले. त्याला मी मेल्ट केलेलं बटर लावून घेते. तुम्ही हवं तर तूप देखील लावू शकता. आता याच्यामध्ये भरपूर असं हे कॉर्नचं सारण भरून घ्यायचं. व्यवस्थित भरून घ्यायचं. कडेला देखील खूप झटपट होणारं आणि चवीला उत्तम असं मुलांनाही आणि मोठ्यांनाही नक्कीच आवडेल असं हे सँडविच आहे. आता फिलिंग भरून झाल्यानंतर जे सारण आपण केलं ते भरून झाल्यानंतर वरून थोडंसं चीज ग्रेट करून घेतलं आहे. आता आपण हे अजून टेस्ट होण्यासाठी त्याच्यावरती मी चिली फ्लेक्स टाकले. थोडक्यात काय तर लाल मिरचीच्या बिया. आणि छान असं बंद करून घ्यायचं. मस्त आपलं सँडविच तयार झालेलं आहे बनवून. तर आता सँडविच मेकरमध्ये आपण ते छान असं भाजून घेणार आहोत. आता या सँडविच मेकरला आपण इथे थोडंसं बटर लावून घेऊयात जेणेकरून आपल्याला एकदम क्रिस्पी असं सँडविच खायला मिळेल. बटर लावून घेतलं. इथे तुपाचा देखील वापर करू शकता. आणि त्याच्यावरती मस्त असं सँडविच ठेवून घ्यायचं प्रॉपर व्यवस्थित. आणि बटरने काय होतं क्रिस्पी होतं पण असं सुकं सुकं दिसतं म्हणून मी या ब्रेडवरती वरून थोडंसं तूप देखील टाकलेलं आहे. बटरने टेस्ट तर येते पण असं सुकं वाटतं म्हणून मी थोडंसं तूप टाकलं आहे. आता मोठ्या आचेवरती मंद आचेवरती असं करत छान असं क्रिस्पी भाजून घ्यायचं. मध्ये चेक करायचं. हे पहा कोरडं वाटतं म्हणून मी आता इथे तूप लावलेलं आहे. मस्त असं खमंग क्रिस्पी असं आपलं सँडविच तयार होणार आहे. मंद आचेवरती मस्त असं भाजून झालं आहे. आता आपण ओपन करून बघूयात. हे पहा मस्त एकदम दिसायला एकदम टेम्पटिंग आहे. आणि चवेलाही खरंच खूप उत्तम झालं होतं. हे पहा मस्त. आता आपण त्याला कापून घेऊयात. पण त्याच्या अगोदर आपण त्याचा किती खुसखुशीत आहे त्याचा आवाज ऐकूयात. हे असं सँडविच डब्यामध्ये दिलं तर मुलं डबा नक्कीच फिनिश करतील त्या दिवशी. नाश्त्यासाठी देखील तुम्ही हे देऊ शकता. झटपट होणारं आहे. हे पहा मस्त आतून तुम्हाला दिसतं एकदम चीज घातलं होतं त्याच्यामुळे मस्त असं आपलं कॉर्नचं सँडविच तयार झालेलं आहे. तुम्ही ग्रीन चटणीसोबत टोमॅटो केचपसोबत शेजवान चटणीसोबत मस्त एन्जॉय करू शकता. मेयोनीजसोबत किंवा तसंही कारण आपण सर्वच त्याच्यामध्ये घातलेलं आहे. मस्त असं कॉर्न सँडविच आपलं तयार झालेलं आहे. कसं वाटलं हे कमेंटद्वारे नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि प्लीज चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूयात आपण अशाच नवनवीन रेसिपीसोबत ब्लॉगसोबत. तोपर्यंत धन्यवाद. आणि आपली नेहमीची टॅगलाईन सकाळी 40 मिनिट चालत राहा आणि गोल्डन फूड रेसिपीज
अँड व्लॉगचा आनंद आणि आस्वाद असाच घेत राहा. प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब. थँक्यू.